चला तर मग साधी सलवार बनवण्यासाठी आपल्याला कोणकोणते मापे लागणार आहे त्याची आपण लिस्ट बनवलेली आहे, तर ते बघूया. तर त्यासाठी आपल्याला लागेल पूर्ण उंची, सीट घेर, बॉटम. आता पूर्ण उंची आली आहे आपली 42, सीट घेर आला आहे 44, बॉटम आला आहे 15. तर अशा प्रकारे आपण कोणकोणती मापे घ्यायचे ते आपण बघितलं आहे. तर हे मापे आपल्याला कसं टाकायचे, कसे कट करायचे ते बघूया. आपली पूर्ण उंची आली आहे 42. ओके, तर 42 मधून 7 इंचाचा बेल्ट असतो. कोणत्याही पॅन्टला 7 ते 7.5 इंचाचा बेल्ट घ्यायचा. तर ते 7 इंच आपण मायनस करायचे असतात. तर पूर्ण उंचीतून आपण 7 इंच मायनस केले किंवा असं जरी ठेवला टेप, हे बघा हे 7 इंच आपण मायनस करून वरती ठेवूया. तर आपली पूर्ण उंची आली बघा 39 इंच. नाही, आपली पूर्ण उंची आहे 42. 42 मध्ये आपल्याला 2 इंच वाढवायचे. आता 2 इंच का वाढवायचे, तर 1.5 इंच आपल्याला खाली बॉटमसाठी लागेल आणि अर्धा इंच आपल्यावरती जो बेल्ट शिवायचा आहे त्यासाठी लागेल. तर आपण पूर्ण उंची 42, त्याच्यामध्ये आपण 2 इंच वाढवले, झाले 44. आता खालच्या बाजूने आपल्याला बॉटमचं निशाण घ्यायचं. तर ह्या बॉटम आहे आपला 15चा. 15चा आपण अर्धा केला 7.5 होतो. तर बॉटमचं निशाण आपण त्या खालच्या रेषेवर मारून घेऊया 7.5चं. हे बघा 7.5चं आपण बॉटमचं निशाण मारलं. 1.5 इंच आपल्याला मार्जिनसाठी कपडा हवे. तुम्ही 1.5 ते 2 इंच घेऊ शकता मार्जिनसाठी. मी 1.5 इंच हा वाढवला आहे मार्जिनसाठी. ओके, तर समजला. बॉटम आपण खालच्या बाजूने घेतला आहे. टोटल बॉटम होता आपला 15. 15चा अर्धा केला आपण 7.5 झाला. त्यात 1.5 इंच वाढवले 7.5 आणि हे 1.5 इंच वाढवले. तर वरच्या बाजूने बघा सुट्ट्या बाजूने ओपन. तर मी आणि म्हणजे किस्तक उंची घ्यायची असते. किस्तक उंचीसाठी मी तुम्हाला एक फिक्स मेजरमेंट सांगितलं आहे. कोणाचंही माप असू द्या, एक 10 इंच आपण घेऊया. तर सुट्ट्या बाजूने आपण 10 इंच घ्यायचे आणि ह्या बाजूने आपल्याला मी आणि बसवायचे असते. तर हे 10 इंचावर आपण एक निशाण मारू 10 इंच. ओके, आता हे कपडा जेवढा पण घरी आहे तेवढं हे घ्यायचं, कारण की आपण साधी सलवारसाठी 2.5 ते 2.5 मीटर कपडा घेत असतो. त्याची 4 पदर घडी केल्यावर कितीही मोठी साईज असो पॅन्ट बरोबर येते. आता हा जो 10 इंचाचा निशाण आहे तो खालच्या बॉटमचा जो 1.5 इंच वाढवलेला आहे, तर पट्टीच्या साहाय्याने आपण तो क्रॉसमध्ये तिरपा जोडून घेऊ. खूप सोपी पद्धत असते साधी सलवार शिवायची, कटिंग करण्याची. तुम्ही बघा माझ्या पद्धतीने कटिंग करायचं शिका. खूप इझी पद्धत आहे माझी आणि तुम्हाला लवकर समजेल पण. बघा समजलं. हे 10 इंचापासून मी हे जे 1.5 इंच वाढवलं आहे बॉटमला तिथपर्यंत मी तो शेप तिरपी रेष जॉईन करून घेतले आहे. तर आपलं हे ड्रॉ झालेलं आहे पॅन्टचं. खूप सोपी पद्धत आहे साधी सलवार. हे 10चं मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा. वरती 7 इंचाचा बेल्ट होणार. शिवून आपली 15 ते 16पर्यंत किस्तक उंची आली पाहिजे. अशा मेजरमेंटने आपण ते स्टिच करू. आता ही कटिंग करायची बघा कशी. हे बघा हे जे बॉटम आहे, बॉटम 2 इंच वाढवला आहे त्या साईडने आपण कट करू. तर बेल्टची रुंदी कशी कट करायची ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर आपला सीट घेर बघा आला होता 44. 44चा आपण अर्धा केला. हे बघा खूप जणांना, माझ्या स्टुडंटलाही प्रश्न पडतो का ताई सीट घेर बेल्टचं रुंदी आपल्याला किती काढायची असते, कशी काढायची असते. तर आपला जो सीट घेर आहे तो आहे आपला 44. 44चा आपण काय करायचा अर्धा करूया. अर्धा झाला 22. आता हा 22 आपला अर्धा आला आहे, म्हणजे आपल्याला 2 इंच लुजिंग हवं आहे ना दोन्ही साईडनी. तर 4 इंच आपण त्याच्यात लुजिंग ठेवूया. म्हणजे 22चा आला आहे. आपण 1, 2, 3 आणि 4 26 किंवा 25चा आपण कटिंग करू, जेणेकरून आपला सीट घेर आपल्याला म्हणजे जो बेल्ट आहे तो व्यवस्थित वेअर करता येईल, काढता येईल, घालता येईल. तर बघा 22मध्ये आपण 3 इंच वाढवले 25 झाले. तर 25 येण्यासाठी बघा ही रुंदी बघायची. हे बघा 25 आपल्या एवढं येत आहे आणि आपल्याला उंची घ्यायची असते. शिवून आपला बेल्ट 7चा आला पाहिजे. तर बघा असं शिवून आपल्याला 7चा बेल्ट येण्यासाठी 2 इंच वाढवावं लागते. आता हा जे आपला क्रॉसमध्ये कपडा आलेला आहे त्यातच आपण बेल्ट तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल माहिती का. सगळ्यात पहिले हे 4 पार्ट एकसारखे कटिंग करून घेऊया, जेणेकरून आपल्याला स्टिच करताना काही प्रॉब्लेम येणार नाही.
हे 4 पार्ट आपल्याला जोडायचे असतात आणि एक जॉईंट असं आपल्याला 2 पट्टे बनवायचे असतात. व्यवस्थित बघून घेणे, एकसारखं कटिंग करून घेऊ आपण त्याला अगोदर. असंच क्रॉसमध्ये कधीही ह्या पॅन्टचा कपडा उरतो, त्यातच आपल्याला मॅनेज करून बेल्ट आपल्याला बनवायचा असतो. हे बघा, मी एकसारखा क्रॉस जे म्हणजे आजूबाजूचा कपडा हे झालेला होता तो मी एकसारखा कट करून घेतला आणि हे आता इकडच्या साईडने हे कट करून घेऊ. तर हे एकसारखे आपण त्रिकोण कट करून घेतले आहे. आता हे आपण मशीनवर आपण स्टिच करून चौकोन कपडा बनवून घ्यायचा आहे. आता बघा, ही जॉईंटची बाजू जास्त, तर ह्या कमी बाजूने आपल्याला ही जॉईंटचा पार्ट बनवायचा ठेवायचा आणि असा एक चौकोन, असे 2 चौकोन आपले तयार होणार. तर हा एक पट्टा आपण स्टिच करून घेऊ आणि हा दुसरा पण आपण स्टिच करून घेऊ. हे बघा, ही जी बारीक पॉईंट आहे त्या बारीक पॉईंटकडून आपल्याला हा जो जास्तीवाला पॉईंट आहे तो ठेवायचा असा, आणि हे अर्धा इंच आपल्याला असं जॉईंट करून आपला हा चौकोन रेडी करून घ्यायचा. हे बघा, असं चौकोन रेडी करून घेऊ आपण आणि मग आपण बेल्टची कटिंग करू. आता आपलं हे बेल्टची कटिंग झालेली आहे. आपल्याला मियानीची कटिंग करायची. मियानी कटिंग म्हणजे काय असतं माहिती का, जो बसताना उठताना सलवार कम्फर्टेबल बसावी यासाठी आपण एक त्रिकोण शेपमध्ये जो कपडा कट करून तो पॅन्टला शिवत असतो, जेणेकरून आपल्याला बसायला उठायला व्यवस्थित होईल. जरी या पॅन्टला सर्वाला लूज पॅन्ट असती, चुन्या असतात, तरीही आपण त्याला मियानीचा पोषण दिल्यावर सर्वाला खूप कम्फर्टेबल असते बसायला उठायला. बघा, आपल्याकडे एवढा कपडा उरलेला आहे तो बेल्टचं कटिंग करूनही. तर अशा वेळेस काय करायचं, हा हे बघा, हे 4 तुमच्या मनावर आहे, आपला कपडा जेवढा अवेलेबल असेल त्याच्यावर ते कटिंग करूया. असा मी फोल्ड केला. आता माझा कपडा बघा किती उरला, 2.5 इंच. ओके, चल ठीक आहे, 2.5 इंच असला तरी चालेल. तुमचा जर कपडा जास्त असेल तर तुम्ही 3 इंच घ्या आणि एक 6 किंवा 7चं एक हे करा वरती आणि त्रिकोण असा शेप द्या. 7ची उंची घेतली, 2.5ची 4 पदर घडी घेतली, त्रिकोण शेप देऊन आपण हा राऊंड शेप दिला. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही मियानी आपण कट करून घेऊ. 2 मियानी लागत असती. 4 पदर घडी केले आहे, 7चा आपण उंचीला घेतला आहे आणि 2.5चा आपली रुंदी आहे आणि राऊंड शेपमध्ये आपण मियानी कट करून घेतली. हे बघा, छोटी का होईना मियानी पॅन्टला सर्वाला लावत चला, जेणेकरून ती व्यवस्थित बसता येईल आणि उठता येईल. मियानी आपली कटिंग झाली आहे. तर आता चला आपण ही सलवार शिवायची कशी, स्टिच कशी करायची ते बघूया. कटिंग तुम्हाला नक्की समजलेली असणार. आता स्टिचिंग तुम्ही बघा, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला पटापटा शिकवते.